अनेक अनंत लीला. म्हणून भगवंतांना एकट्यानंच म्हटलेलं लीला पुरुषोत्तम. फक्त पुरुषोत्तम पण नाही, लीला पुरुषोत्तम. आपल्याला समुद्र मंथनाची कथा माहित आहे. सूर आणि असुर ज्यावेळी सृष्टी निर्माण केली तेव्हापासूनच भगवंतांनी बनवलेली. कधी कधी आपल्याला वाटतं हे असं का, विषय असू नये पण वास्तविकता थोडस बोलून जातो. आपले 4 जाती 4 विभाग आहेत वर्णाश्रमामध्ये, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. हे 4ही धर्माचं आचरण करणारे आहेत. हे 4ही मांसाहार करत नाही. जो मांसाहार करतो ना तो या 4 पेक्षा खालच्या जातीचा म्हणून ओळखायचा. त्याला म्हटलेलं आहे ब्लेच. आपले लोक किती मोठमोठ्या घोषणा देत असतील, मी हिंदू आहे, मी हा आहे, मी तो आहे. सगळा बकवास आहे ना. नाटक आहे. वाघाची कातडी वर घातली म्हणून वाघाची डरकाळी येत नाही, म्याऊ म्हणूनच आवाज आहे ना. मांजराचं येत नाही. म्हणून आचरण, ज्ञान, शरणागती, पालन त्याप्रमाणे बोले तसा चाले त्याची वर्गावी पाहू. म्हणून या 4 मध्ये कोणीही मांसाहार करत असेल तर ह्या 4 मध्ये बसत नाही. त्याचं पतन सुरू झालं मांसाहारापासून. तो म्लेच्छ. त्या मांसाहारामध्ये पण समाधान नाही झालं तर तो अजून खाली पडतो आणि मग तो गाय, म्हैस, रेडा, बैल कशाचं पण मांस खातो, मोठ्या प्राण्यांचं पण. तेव्हा त्याला म्हटलेलं यवन. यवन म्हणजे कोण ते म्हटलं ना, आज बोलू नये पण सत्य बोलायला काही हरकत नाही. भारतावर आक्रमण झाली ती म्लेच्छांची म्हणजे इंग्रजांची. म्हणजे मांस खाणारे लोक, म्हणजे भारतात जे मांस खाणारे होते ते कोण होते मग? ते हिंदू आणि सनातनी होते. खालच्या एकदम खालच्या दर्जाचे लोक होते. पण भारतात दयाभाव असल्यामुळे या सगळ्यांना आपण सामावून घेतलं, सांभाळून घेतलं. पण म्लेच्छ झाल्यानंतर याचं प्रमाण वाढलं, कारण म्लेच्छ हे मांसाहारी होते. म्लेच्छानेच आपल्याला चहा कॉफी पण आणली जी प्रभुपादांनी बंद केली. चहा कॉफी पण म्लेच्छच आहे. म्लेच्छानंतर कोण आले? त्याच्या अगोदर यवन आले. यवन कोण? मोठं मांस खाणारे. गाय, म्हैस, बैल, रेडा, घोडा, उंट सगळं. हे यवन कोण आहे? सध्या मुस्लिम लोक आहेत हे यवन. त्यांना ते खायला चालतं आहे ना. मग जो जेवढा क्रूर असतो ना, थोड्या मोठ्या प्राण्याची हत्या करतो, त्याच्या हृदयात दयाभाव राहत नाही दुसऱ्या जीवाबद्दल. म्हणून जो जो मांसाहारी आहे ना, तो जर दुसऱ्या जीवावर दया करत नाही तर त्याच्यावर भगवंत दया करत नाही. जोपर्यंत तो भगवंताला शरण येत नाही. भला तरी मनात जरी संकल्प केला नाही माझी सोडायची इच्छा आहे, भगवंता तुम्ही शक्ती द्या, नक्की शक्ती देणार. आणि हे बदल झाल्यामुळंच आमच्या भारतामध्ये, आमच्या संस्कृतीवर म्लेच्छ आणि यवन यांचे आक्रमण आहे. कारण हे कोण आहे? हे दोन्ही पण राक्षस आहे. यांच्यापेक्षा खाली जो चिकन मटन खातो, गाय बैल पण खातो, डुक्कर पण खातो, किडे मकोडे पण खातो, त्यांच्या भाषेत सांगायचं तर जे हालतंय ते खायला चालतंय आहे ना. छान आहे ना. म्हणजे झुरळ, डेकूळ, पाक, साप, बेडू सगळं याला म्हटलेलं आहे चांडाळ. चांडाळ ही मराठीतली शिवी आहे नाही का. हे चांडाळीच का रे तू म्हणतो का वाईट वागल्यावर. पण चांडाळा खूप 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 खालच्या दर्जाचा शब्द आहे. याच्यावरून ओळखायचं, आम्ही साधी नोकरी करायची असेल तर किमान 10वी पास, 12वी पास, किमान ग्रॅज्युएट व्हावं लागतं. त्याच्याशिवाय जर नोकरी मिळत नाही
ती किती वर्षाची असते आणि किती पैशाची असते माहीत नाही, तर आम्हाला देव पाहिजे, धर्म पाहिजे, भगवत शक्ती पाहिजे, आणि संस्कार आणि शिक्षण काय पण नको. कसं शक्य आहे? पाहिजे, आमच्यात परिवर्तन पाहिजे. बाथरूमच्या कपड्यातून कोण लग्नाला हजर राहत नाही, तेवढं कळतं ना सगळ्यांना. तेव्हा नटपट पाहिजे, थाप पाहिजे, अलंकार पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणजे आपल्याला बुद्धी नाही असं नाही, आपल्याला बुद्धी आहे. आपलं मन आम्हाला फिरवत ठेवतं, चंचल करतं, आणि आम्ही त्याचे गुलाम बनतो आणि जीवनाचं वास्तविक ध्येय उद्दिष्ट आहे ते संपून टाकतो. आता किती विभाग झाले? 7. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, म्लेच्छ, यवन आणि चांडाळ. या 7 मध्ये आपण कुठे आपलं आपणच ठरवायचं, आणि कुठं जायचंय ते पण आपलं आपणच ठरवायचं. जसं शाळेमध्ये 1ली ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी ते 12वी, नंतर 1, 2, 3 ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर 2 वर्ष मास्टर डिग्री, त्याच्यानंतर PhD. किती विभाग झाले बघा? बालवाडी, प्रायमरी, हायस्कूल, 11वी 12वी, डिग्री, मास्टर डिग्री आणि PhD. 7 आहे. 7 मध्ये आम्ही कुठं जायचं आम्ही ठरवायचं, आणि आम्ही कुठं आहे ते आम्ही शोधायचं. ज्याच्या संगतीत जातो ना त्याची रंगत आम्हाला चढते. म्हणून उच्च स्थितीमध्ये आपलं लक्ष पाहिजे. त्या संगतीमध्ये आमच्यामध्ये परिवर्तन. आम्ही सुरुवातीला चर्चा केली, भक्त पद दुलियार, भक्त पद जन, हे दोन्ही किती महत्वाचे. उच्च स्थितीच्या व्यक्तीच्या चरणाची धूळ, चरणाचं पाणी मिळालं तर पुढे आणि काय म्हटलं? भक्त भुक्त शेष अन्न. अशा श्रेष्ठ भक्तांनी खाल्लेल्याच उष्ट खायचं, त्याचे गुण येतात. याचाच विपरीत परिणाम काही जातीतून झाला, आणि ते आमच्या जातीचा प्रचार व्हावा पण दुसऱ्याला अन्न देताना त्याच्यात थुंकायची पद्धत सुरू झाली. हे यवन. आणि अशा लोकांच्या हातचं जर खाल्लं तर ते गुण आपोआप येतात. कधी कधी प्रसाद वितरण करताना आम्ही सांगतो, पळीवर ठेवा, हातात उष्ट भांड आहे, ताट आहे, प्लेट आहे, प्रसादाच्या भांड्यावर घेऊ नका, बाजूला धरा. का? ह्याच्यामध्ये किती लोक कुठल्या स्तरावर आहेत माहित नाहीत ना. एखादा जर दारू सिगारेट दोन्ही घेत असेल, ते मिक्स झालं तर किती लोकांना त्याचा प्रभाव येईल. जे शुद्ध आहे ते अशुद्ध होतं कामा नये. अशुद्धाला शुद्ध करायचं काम आहे. आपण रोज कपडे धुतो, शरीर धुतो, मन धुतो, भांडी धुतो, हे तर बाह्य आहे. मग हृदय आणि बुद्धीचं काय? आपल्याला एक मनात, अरे ते ब्राह्मणाचं आहे रे, ते वरून टाकतं, आपल्याला वेगळंच समजतं. नाही, तो बुद्धिमान आहे. तो असं का करतो? विचारा, शिका, समजून घ्या. आपल्यालाही PhD करायचं आहे. ज्याला करता येत नाही आणि ज्याला व्हायचं नाही, तो दुसऱ्याला सांगतो याच्याशी ईर्ष्या कर, आणि ईर्ष्या आत भरल्यामुळं खालचा माणूस वर पोचत नाही, तो ईर्ष्येत तिथंच राहतो. आणि जर अशी जनता निर्माण झाली तर लोकशाहीमध्ये असेच लोक आपला प्रतिनिधी निवडून देतात की ज्याला डोकं नाही, तो प्रशासक होतो आणि धर्म भ्रष्ट होतो. म्हणून प्रत्येकाला ब्राह्मण होणं आवश्यक आहे, ब्राह्मण करणं आवश्यक आहे. आणि ती फॅक्टरी प्रभुपादांनी सुरू केली चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण इथं आले, लीला केल्या, लीला संपल्या. द्वारकेमध्येच त्यांनी लीला संपवल्या, प्रभास क्षेत्रामध्ये. कलियुगाचा काळ 4,32,000 वर्ष, द्वापार युगाचा 8,64,000 वर्ष, आणि त्रेतायुगाचा किती? 13,96,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये रामायण झालं.
द्वापार युगात 8,64,000 वर्षाचं द्वापार युग. शेवटच्या टप्प्यात भगवान श्रीकृष्ण येणार होते. भगवंतांसाठी काळ किती छोटा आहे बघा. रामायणात प्रभू रामचंद्रांनी वालीला वचन दिलं, आज मी तुला बाण मारलेला आहे, हा लीलेचा भाग आहे, तुझा उद्धार केलाय, दोन्ही आहे. पण पुढच्या लीलेमध्ये तुला कारण व्हायचं आहे माझी लीला संपवण्यासाठी. 8,64,000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं आणि त्यांनी स्वीकार केला. आपल्याला आज सांगितलेलं पुढच्या आठवड्यात आपण पाळतो की नाही, गॅरंटी नाही. हा प्रभाव असतो भगवंताच्या सान्निध्याचा, भक्तांच्या संघाचा. आणि तीच व्यक्ती वाली कृष्ण लीलेमध्ये जरा म्हणून आली आणि भगवंतांनी लीला संपवली. पहिला यादवी केली, आपल्यामध्ये लढायला, लोकांना मारलं. कारण लोक म्हणतात काय कृष्णाने स्वतः संपवलं की नाही. कृष्णाने सर्व देवी देवतांना सांगितलं होतं यदुकुळामध्ये जन्म घ्या म्हणून. आता इथली लीला जर समाप्त करणार आहे तर यदुकुळामध्ये सामान्य व्यक्ती सारखे आलेले जे देवी देवतागण होते त्यांना परत त्यांच्या ठिकाणी पाठवायचं होतं. आपण कुंभमेळ्यात पाहिलं, भारतभरची पोलीस यंत्रणा प्रयागमध्ये हजर आहे. इलेक्शनच्या वेळी पण भारतभरचे पोलीस वेगवेगळ्या राज्यात कार्य करतात. तो कार्यक्रम संपला, आपल्या ठिकाणी निघून जातात. तसं भगवंतांची लीला संपल्यानंतर सर्व देवी देवतांना परत पाठवण्यासाठी हे शरीर संपवणं आवश्यक होतं म्हणून यादवी केली. आता स्त्रियांचं काय, अर्जुन एवढा मोठा योद्धा म्हणून अर्जुनाला वाटायचं लढाई जिंकली कृष्णाने, आणि याचं क्रेडिट कोणाला दिलं, अर्जुनाला. हे कृष्ण शिकवतात, मेहनत तुम्ही करा, माळ जी आहे दुसऱ्याच्या काळात केव्हा याच्यामध्ये अहंकार येत नाही, पतन होत नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात अमानीन मान देणं नंतर कीर्तनीय सदा. आपण मानाची अपेक्षा करू का, दुसऱ्याचा सन्मान करा, दुसऱ्याची काळजी घ्या. याचा अर्थ असं नाही मी बसतो त्यांनी माझी काळजी घेऊ दे, नाही. आपण काय करतो ते आपल्याला मिळतं. म्हणून आपण जेवढी सेवा इतरांची करतो ना तेवढं आपल्यामध्ये परिवर्तन होतं. अमानी नमन त्याने आपल्याला टीका करू दे, मागं बोलू दे, समोर बोलू दे, काही म्हणू दे, आपलं कार्य जे करायचं ते करायचं. कारण आपलं अकाउंट वैकुंठ बँकेत आहे. हा सगळा बॅलन्स तिकडे जातो. नसेल चुकीचा बॅलन्स कुठं जातो, यमराज खात्यामध्ये जातो, तिकडं पण हिशोब होत असतो. म्हणून आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण जो आहे त्याच्यामध्ये आपण एकच काळजी घ्यायची की मी चुकत नाही का, माझ्याकडून कुणाला त्रास होत नाही का, माझ्यामुळं कुणाला त्रास होत नाही का. ही ज्याची भावना आहे तो एकच व्यक्ती या जगामध्ये सुखानं राहू शकतो आणि भक्ती करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आपल्या स्वतःच्या सुविधासाठी जर इतरांना त्रास होत असेल तर तो व्यक्ती साधू होऊ शकत नाही, अधू होऊ शकतो. पुण्या जगामध्ये ज्ञानाने परिपूर्ण कोण नाही, सगळे अर्धवट अधू आहे. ज्ञान परिपूर्ण पाहिजे असेल, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत हे दोनच मला रस्ता दाखवणार. इतिहास बघायचा असेल तर रामायण आणि महाभारतच आम्हाला सर्व काही शिकवणार. प्रभू रामचंद्रांनी दिलेली आज्ञा, दिलेली संधी कृष्ण लीलेच्या शेवटच्या टप्प्यात. आता कृष्ण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सर्व स्त्रियांना अर्जुनाला सांगितलं यानं घेऊन जा हस्तिनापूरला. वाटेमध्ये दरोडे फळाने लुटलं आणि एक स्त्री, एक सुद्धा स्त्रीला अर्जुन वाचवू शकला नाही. कारण एकच, सोबत कृष्ण नव्हते. बस. महाभारताची एवढी मोठी लढाई, पांडवांचं सैन्य थोडं होतं पण जिंकले, कारण कृष्ण सोबत होते.
म्हणजे ज्याच्या सोबत कृष्ण आहे त्याला या जगामध्ये काय कमी पडत नाही. आम्हाला इतिहास सांग. कृष्णाने सर्व काही संपवलं, अर्जुनाला पाठवलं आणि मग स्वतः सोबत आणलेल्या पार्षदांना एक एक त्यांना परत पाठवलं. आता जराला बोलवायचंय. देवी देवता दशरथ महाराजांना सूर असूर लढाई मदतीसाठी बोलवायचे. एवढं सामर्थ्य दशरथ महाराजांचं होतं. पण खरी इच्छा वेगळी, त्याच्यामुळे त्याचा भाग चुकून कोणाला लागला, श्रवण बाळाला. पुढे नियती वेगळी घडायची होती. तो विषय खूप मोठा आहे. तसं या ठिकाणी पण जरा जेव्हा बाण चालवणार आहे, चमकणारा डोळा समजून भगवंतांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखामध्ये बाण. कोण मरू शकेल का? लोक म्हणतात कृष्णाचा मृत्यू झाला बाण लावून. शक्य आहे नाही. लीला संपवण्यासाठी कारण आहे आणि त्याला जराला दिलेली संधी आहे. पुन्हा इथं कोणी अधिकार सांगून याचा व्यापार करू नये म्हणून कृष्णाने द्वारकापट बोलवलं. उद्धवाला बोलवलं, सर्व ज्ञानाचा उपदेश केला. या श्रीमद भागवताचा 11वा जो स्कंद आहे, असंच मोठं पुस्तक, याच्यामध्ये उद्धवाला सांगितलेले उपदेश ते ज्याला कळतील त्याचं जीवन यशस्वी होईल. मग 12वा स्कंद पण कळतो. 10व्या स्कंदामध्ये सगळ्यांना लिहिलं आहे. नंतर सारथीला बोलवलं आणि सारथीला म्हटलं रथ घे आणि तू निघून जा. सारथी म्हणाला स्वामी नसताना रथ नेणं अधर्म आहे, मी नेत नाही, तुला न्यावं लागेल. नाही स्वामी, तुला स्वामीची आज्ञा पाळायची असेल तर घेऊन जा. तो म्हणते पण माझ्या हातून अपराध घडेल. त्यावेळी भगवंतांनी फक्त डोळ्यांनी इशारा केला आणि रथ आतांतरी झाला. मग सारथ्याकडे बघितलं जावं, रथ आपोआप भगवंता. त्यावेळी गंगामाई आली, म्हणाले तुम्ही सगळ्यांना इथून मुक्त केलात आणि आता कलियुग चालू होणार आहे. माझं काय? आता ह्या युगात सगळे पापाचारीच लोक आहेत, भक्ती होणार नाही. मग माझं काय? ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये याचं वर्णन आहे. भगवंत म्हणतात तू काळजी नको, बस तुला राहावं लागेल. हेच रामलीलेमध्ये प्रभू रामचंद्राने हनुमंतांना सांगितलं होतं. जेवढी वानरसेना होती सगळ्यांना मुक्त केलं, आपल्या भावंडांना मुक्त केलं, प्रत्येकाच्या 2-2 मुलांना तेवढी इथली जबाबदारी दिली आणि सगळ्यांना मुक्त करत असताना हनुमानजी दोन्ही हात जोडून उभे, मला आज्ञा करा. प्रभू रामचंद्र म्हणाले नाही, तू इथं राहायचंय. का बरं? तुम्ही नसताना मी का राहू? माझं नामस्मरण करणाऱ्यांना तू शक्ती द्यायचं, त्याचं तू रक्षण करायचं. किती काळ राहायचं? जोपर्यंत या जगामध्ये माझ्या नामाचा गजर आहे तोपर्यंत तू इथं राहायचं. मग हनुमानजीकडे जर राहायला पाहिजे असेल तर आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. हनुमानजींची कृपा पाहिजे असेल तरी नामस्मरण केलं पाहिजे. ज्या दिवशी नामस्मरण संपेल त्या दिवशी हनुमानजी उड्डाण करतील आणि इथं संपूर्ण असुरांचं साम्राज्य चालेल आणि सृष्टी नष्ट होईल. प्रभू रामचंद्राने 13 लाख वर्षापूर्वी ही सगळी व्यवस्था करून ठेवली. आज आपल्याला त्याची जाणीव नाही. भारतात संस्कृती काय? देवळाला गेले म्हणजे सगळे भक्त झाले, घंटी वाजवायचं आणि देवासमोर किराणा यादी द्यायची. देवा माझ्या मुलाला जरा कृपा कर, माझ्या मुलीचं जरा लग्न होऊ दे, ते लहान बाळ जरा आजारी आहे त्याचं जरा बरं होऊ दे, माझी नोकरीत बढती होऊ दे, त्या अमक्याचा एक त्रास आहे त्याची जरा काहीतरी व्यवस्था कर, प्लॉटची कोर्टातली केस माझ्यासारखी होते, तुला एक अभिषेक करतो, म्हणजे तू माझी 50 कामं कर, तुझं मी एखादं काम करतो. ही भक्ती नाही आहे. घंटी वाजवायचं, देवाला झोपायला पण द्यायचं, ही भक्ती नाही आहे. आम्ही समजून घ्यायला पाहिजे. म्हणून गंगाबाई यांनी जेव्हा विचारलं आता माझं काय? मग आता सगळे पापी लोक येतील, माझ्यामध्ये स्नान करतील आणि पाप माझ्यात सोडून जातील, मग माझी गती काय होणार? तुम्ही नसणार.
त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी. माझे जे परमभक्त आहे, जे या नामाचा महिमा टिकवण्यासाठी या ठिकाणी कार्यरत राहतील, असे साधू संत या ठिकाणी येण्याची मी व्यवस्था आधीच केलेली आहे. काय आधी व्यवस्था केली? सूर आणि असुर एकत्र कधी येत नाही, दोनदा एकत्र आले. त्यातला एक प्रसंग, सगळ्यांना अमर व्हायचं होतं, मरायचं कुणाला पण ती इच्छा नाही. आपल्याला आहे का? किती लोकांना मरायची इच्छा आहे? अवघड आहे ना. मरायची इच्छा असती तर ICU चालले नसते नाही का? 50% नाही, 80% हॉस्पिटल बंद झाले असते. कोणालाच मरायची इच्छा नाही, अमर व्हायचं. मग अमर व्हायचं असेल तर काय पाहिजे? अमृत पाहिजे. अमृत कुठे मिळतं? समुद्र मंथनाने मिळतं. हे अमर होण्यासाठी सूर आणि असुर एकत्र आले. बघा किती छान आहे ने. म्हणजे जेव्हा स्वार्थ असतो ना, तेव्हा शत्रू पण मित्र होतात. आज बघायला मिळतं आपल्याला राजकारणात सगळीकडे आहे ना. आणि त्यावेळी एकत्र आले, समुद्र मंथन केलं. त्या विषयावर मी विस्तृत बोलत नाही. समुद्र मंथन केल्यानंतर त्याच्यातून पहिला काय आलं? विष. कोणतं विष आलं? हलाहल. त्याला कालकूट पण म्हणतात. कालकूट दर्शन घेऊन आलो, महाकाल. ज्याचा काळ संपतो आणि संपवला जातो ते कालकूट विष. हलाहल हाल हाल होऊन करतो माणूस कटपटून. ते पहिलं आलं त्याच्यात काळ. आता असुरांना चिंता वाटली, आता आमचं काही आल्यावर. देवतांनाच पण चिंता वाटली, आता काय होतं. आणि त्यावेळी मग वरिष्ठांच्या आज्ञा मार्गदर्शन मध्ये भगवंतांना प्रार्थना केली, तुम्ही सुचवा. म्हटलं या सृष्टीमध्ये निर्माण करायचं काम ब्रह्माजींचं आहे, सांभाळायचं माझं आहे. विनाश करायचं शिवजीनं दिले, शिवजीनं बोलवा. आणि मग शिवजी आले महाकाल आणि ते विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर पुढचं एक एक द्रव्य, एक रत्न त्याच्यातून आणलं. शिवजीने विष प्राशन केल्यानंतर गळा जाळायला लागला, हे सगळं कंठ जाळायला लागला, आतमध्ये आग व्हायला लागली. तेव्हापासून शिवजींचं नाव झालं नीलकंठ. शिवजीला काय करायचं कळेल. यांनी पिताना त्याच वेळी बाजूला असलेले साप चुकत ते प्यायला लागले, ते विषारी झाले. आपल्याला भाजलं की लगेच त्याच्यावर काहीतरी थंड लावतो. शिवजींनी गळ्याभोवती लगेच साप गुंडाळले, हाताला साप गुंडाळले, पोटाला साप गुंडाळले. थंड होईल नाही ना. शेवटी शिवजींनी ठरलं हिमालयात जायचं. ती एकच जागा आपल्याला येशील आणि त्यांचं ठिकाण आहे. गेले शिवजी, बसले तिकडे, तरी थंड होईना. शीतलता देणारा चंद्र धारण केला तरी थंड होईना. त्याच वेळी भगीरथ राजाची लीला भगवंतांनी घडवून आली. गंगा धारण केली, सर्व जगातून गंगा जायला लागली, तरी थंड होईना. बघा आपण पण आलेल्या संकटातून बाहेर पडायला किती प्रयत्न करतो, नाही पडत. शिवजीनं एवढे कष्ट घ्यावे लागले तर आपण सामान्य जीव आहे, मनुष्य आहे. त्या ठिकाणी नारद मुनी आले, नारायण नारायण. शिवजी पण चिंतेत दिसतात. हो, काय चिंता? ही माझी ड्युटी मी केलो आणि मला काय झालं, आता काय करायचं? त्यावेळी नारद मुनी म्हणजे कुणासाठी केला? भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ. मग ज्याने सांगितलं त्याचा धावा करा ना. मग भगवंतांचं जे रूप आहे त्याच्यामध्ये हा जो विस्तार आहे हा बलरामांच्याकडून निघतो. राम म्हणजे आनंद देणारं रूप. आणि शिवजीने ते स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर शांत वाटलं म्हणून शिवजी शांत बसले. ओम नमः शिवाय. मी शिवजी तुम्हाला नमन करतो. भगवान श्रीकृष्णांचं
अक्षर रूप ओम मध्ये, ओम हे अक्षर रूप. त्याच्यामुळे शिवजीने ओमवर ध्यान लावलं आणि भगवंतांचं स्मरण केलं आणि तो दाह शांत झाला. म्हणून शिवजी कधीही कैलास सोडून बाहेर जात नाही. भारतामध्ये 4 धाम आहे. भारत असा आहे शंकरपाळीसारखा. इथं वर आहे बद्रीनाथ, खाली रामेश्वर, पश्चिमेकडं आहे द्वारका आणि पूर्वेकडं आहे जगन्नाथपुरी. हे भगवंताचं घर आहे. आम्ही भाग्यवान आहे, त्या घरात आपल्याला राहायला मिळतं. हे घर कसं आहे? बद्रीनाथ मध्ये भगवंतांचं विश्रांतीचं स्थान आहे, बेडरूम, तपस्येचं ठिकाण. भगवंत स्नानाला खाली रामेश्वरला येतात. हा रस्ता सरळ आहे. कुठून? हिमालय पासून रामेश्वर पर्यंत सरळ रस्ता आहे. याच्या पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं काय? पश्चिमेकडं इकडं स्नान झाल्यावर भगवंत ऑफिसला द्वारकेत येतात, तिथं बसून सगळं सांभाळतात. आणि दुपारी जेवणाला जगन्नाथपुरीत येतात. हे भगवंतांचं घर आहे 4 खोल्यांचं. आणि मधल्या हॉलमध्ये आम्ही सगळे आहोत. आणि हे शिवजी वरती बद्रीनाथच्या शेजारी, ऍक्च्युली प्रत्यक्षात बद्रीनाथ हे स्थान शिवजींचं. तिथं पण भगवान श्रीकृष्णांनी लीला केली, कपट केलं आणि शिवजींना केदारनाथला पाठवलं आणि आपण बद्रीनाथमध्ये बसलो. आणि मग तिथून सरळ रेषेमध्ये खाली संपूर्ण घड्याळ सांभाळायचं काम शिवजीने घेतलं. आणि ते मध्य भागात येऊन बसले उज्जैनला, जिथं तुम्ही सर्वांनी काल दर्शवलं महाकाल. म्हणून ह्या बऱ्याच गोष्टी शिवजी सांभाळतात मॅनेजमेंटच्या. हे जे धाम आहे, या धामामध्ये आपण राहतो. या धामामधून आपण पाहिलं की रामायणाची लीला झाली, ही झाली. आता आता शिवजी वर आले. शिवजी लगेच प्रसन्न होतात म्हणून शिवजींची उपासना फार सोपी. का मागेल ते लगेच येतात. रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं तर आम्ही तर काय आहे की नाही. त्याच्यामुळे शिवजींची उपासना आवडते. पण शिवजी कसे काय? एखाद्या घरातला बसत आम्ही काहीतरी महत्वाचं काम करताना लहान मुलं दंग केली तर हुशार आई वडील असतात नाही, त्या मुलाला चॉकलेट देऊन पाठवतात. त्याला काय वाटतंय किती प्रेमळ आहे. एखादं खेळणं देऊन बाहेर बसवतात. त्याला वाटतंय आमचे आई वडील किती प्रेमळ आहेत, मला काय पाहिजे ते देतात. पण आपली कटकट दूर करतात, हे किती मुलांच्या लक्षात येतं. तसं शिवजींच्याकडे काही मागितलं की शिवजी लगेच देतात आणि दूर करतात. शिवजींच्याकडे भक्ती मागितलं तर आज वृंदावनमध्ये सर्वांना परिचित फेमस असलेले प्रेमानंद महाराज आहेत. एकेकाळचे महान शिवभक्त. त्यांनी शिवजींना एकच विचारलं, तुमच्यासारखी भक्ती मला पाहिजे. आणि आज ते कृष्ण भक्त झाले, राधा राणीच्या आश्रयात आले. ही भक्ती सगळ्यांना नाही कळत. त्याच्यामुळं शिवजींची खरी कृपा पाहिजे असेल तर त्यांच्याकडे काही मागायचं नाही. तुम्ही काय करतात तेच द्या म्हणायचं. अशा पद्धतीनं ही 4 धामं शिवजीने 20 संपवलं. आता पुढे एक एक रत्न निघाली समुद्र मंथन मध्ये. आणि सगळ्यात शेवटी अमृत. आता अमृत आल्यावर माळावारी सुरू झाली पुन्हा सुरू. आता एकत्र काम करत होते घुसळायचं. अमृत आल्याबरोबर भांडण सुरू झालं. पळवायला सुरुवात झाली. देवाने पळवायचं, राक्षसाने पळवायचं. आणि हे पळवत असताना मध्ये भांडणामध्ये भारत भूमीमध्ये 4 ठिकाणी ते त्या कलश मधून सांडलं. आणि ज्या ज्या ठिकाणी ते पडलं ती जागा अमृत झाली, पवित्र झाली. म्हणून भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. आता भगवंतांची लीला बघा. अमर याना व्हायचं आहे, याना व्हायचं आहे. पण देव पण अमर नाही, राक्षस पण अमर नाही. पण भगवंतांना अनेक लीला पुढच्या घडवायच्या होत्या. हा अमृत फक्त कुंभ नाही, फक्त अमृत नाही, हा अमृत योग आहे. मग ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या त्या ठिकाणी बघा सगळ्या पवित्र नद्या आहेत. आणि भक्ती शिकायची तर नदीत शिकवते. नदीशिवाय भक्ती करू शकत नाही आपण. मग जेवढ्या नद्या आहेत त्या पवित्र आहेत.
जे जे कोणी आपलं सांडपाणी, गटारीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी लघवी संडास नदीत करतो तो पुढच्या जन्मात अतिशय खालच्या नीच कुळात जन्माला येतो. सगळ्यात पहिला तो नरकात जातो. नरक यांना बघून इथे येतो. हे शास्त्र प्रमाणे. ज्या पाण्यावर आम्ही जगतो त्या पाण्यात ते मिसळतो, पुढे नेऊन धरणात जमा करतो, शुद्धीकरण करतो आणि नळातून पिताना म्हणतो शुद्ध पाणी पितो. एवढा बिंडोक झाला ना माणूस. किती दुर्दैव आहे आपला. आपण शहरी रचना सुद्धा विसरतो, पण आपण बुद्धिमान समजतो. कारण भगवंतानी ही 4 ठिकाणी व्यवस्था केली. पुढं भगवंतानी अवतार घेतला, मोहिनी अवतार, पुन्हा जी लीला झाली सगळ्यांना माहित आहे. पण या ठिकाणी भगवंतानी व्यवस्था काय केली? ज्या ज्या ठिकाणी अमृत पडलं त्या त्या ठिकाणी संपूर्ण जगातले साधू या मुहूर्तावर एकत्र येतात. ते काय करतात? स्नान करतात आणि गंगेला काय करतात? पवित्र करतात. हे वचन दिलेलं आधी भगवंतानी आणि त्याची व्यवस्था आधीपासून करून ठेवली. म्हणून भक्त पद धुलियार, भक्त पद जल. पाणी किती महत्वाचं आहे. आता संपूर्ण जगातले लोक ज्यांना हे माहित आहे ना ते कुंभाला काय येतात. या ठिकाणी कोण किती वर्षाचा, कोण चालतोय, किती तपस्येचा आहे, कोण कुठं पोचलोय कुणाला माहित आहे. बली महाराजांना काय माहित होतं एवढासा वामन भगवंतांचं रूप दान दिलं. कारण भगवंत होते. आमच्यामध्ये ते सामर्थ्य समोरच्या मधला भगवंत बघायचे नाहीये. आमच्या ते सामर्थ्य येणार जेव्हा असं आपल्याला भक्त पद जल मिळतो. भक्त पद जल आणि भक्त भूत शेष अन्न 3 महाबल. म्हणून आपण काय केलं? आपल्या जीवनात आपला सर्वांचा वनवास पूर्ण. प्रभू रामचंद्र अयोध्येत प्रकट झाले, उज्जैनला आले. काल आपल्याला वेळ नव्हता. उज्जैनला साधेपणी मुलींच्या आश्रमामध्ये त्यांचं शिक्षण झालं. तो आश्रम आहे अजूनही, ती जागा आहे. आपल्याला वेळ नव्हता. तिथून पुन्हा गेले भगवंत. वेगवेगळ्या अनेक लीला केल्या आणि भगवंतांच्या लीला शेवटपर्यंत चालत राहिले. भगवंतांनी मागची आणि पुढची सगळी व्यवस्था केली आणि भक्तांच्या कल्याणात ही परत व्यवस्था करून ठेवली. आणि गंगामातेला हा शब्द दिला की माझे भक्त जे योगी आणि तपस्वी आहेत त्यांना मी ती शक्ती देतो आणि त्याच्यातून ते पाप नष्ट होतं. त्याच्यामुळं गंगेचं शुद्धीकरण करायचा जो काळ आहे तो काळ कुंभमेळा. म्हणून अशा वेळी त्याच भावनेने जेव्हा आम्ही स्नान करतो, इथली चरण रज घेतो, धूळ घेतो, ती मस्तकावर धारण करतो, तेवढा काय काय मिळालं? भक्त पद धुलियार, भक्त पद जल. आता भक्त भुक्त शेषान्न ज्यानी जणी वेगवेगळ्या साधूंच्या, गुरूंच्या, आचार्यांच्या सानिध्यात आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळतं. आता भक्त भुक्त शेषान्न किती महत्वाचं आहे सांग. जेवढे देवी देवता आहेत स्वर्गात त्यांचा राजा कोण? इंद्राला अहंकार आहे की नाही? इंद्राला अहंकार आहे की नाही? आहे ना. मग बाकीच्याला पण कमी जास्त थोडंफार असू शकतंय, आहे म्हणू शकत नाही. यस. आम्ही जर इंद्राचा प्रसाद खाल्ला तर काय होणार? आम्ही पण रुबाबात ते होणार नाही. माझ्यासारखं कोण नाही आहे ना. सुराक्षस अक्षर आणि असुरची वृत्ती आतेला. हे इंद्राला माहित आहे. मग सर्व देवी देवता त्यांना पण हा मंत्र माहित आहे. भक्त पद धुलियार, भक्त पद जल, भक्त भुक्त शेषन. भक्ताने खाल्लेलं अन्न त्याच्यात महाबल. म्हणून त्यांनी काय करतात? ज्यांच्या आधिपत्याखाली ही सृष्टी चालवतात त्यांचं उष्ट खातात. कोण? भगवान श्री हरी. म्हणून आपण जे जे बनवतो ते भगवंतासाठी बनवतो, भगवंतांना अर्पण करतो. भगवंत नजरेने त्याला खातात
आणि भगवंताचं प्रेम त्या प्रसादात येतं आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर आमच्या हृदयामध्ये प्रेम जागृत व्हायला लागतं. म्हणून हे देवी देवता आमचा एक भ्रम आहे, आमचा एक समज आहे. आमच्या घरात एक देव आहे, आमच्या गावात एक बाहेर एक देव आहे. परवा नैवेद्य दाखवून आलो, काय घातलं होतं? कांदा आणि लसूण. नॉनव्हेजचा पण नैवेद्य दाखवतात, तर नैवेद्य होऊ शकत नाही. एखादा पूर्ण शाकाहारी व्यक्ती आहे, त्याला आपण मटणची थाळी देऊ शकता का? आणि त्यांनी स्वीकार करतील? नाही. तसं भगवंतांना द्यायचं आहे तर शुद्ध सात्विक प्रसाद दिला पाहिजे, मग तो भगवंत स्वीकार करणार. त्यांनी स्वीकार नाही केलं तर कृपा मिळणार का? नाही मिळणार. म्हणून हे तीन ज्याला कळत नाही त्याला भगवंताची कृपा होत नाही. आपल्या घरी जर अन्य देवी देवता असतील, भगवंतांना नैवेद्य दाखवायचा, तो काढायचा, त्याच्यानंतर इतर देवांच्या समोर पुन्हा नैवेद्य असेल त्यांनाही ठेवायचं. त्याने तुमच्यावर एवढे प्रसन्न होतील, जे आम्हाला सहज जमत नाही ते तुम्ही करायला लागला माझे भक्तगण. ते देवदेवता पण प्रसन्न होतील आणि त्याच्यानंतर आपण प्रसाद घ्यायचा. मग आपण रोज खातो ते काय खातो? पाप खातो, पाप. कारण भगवंतांनी दिलेलं अन्नधान्य भगवंतांना न सांगता खातो आणि चुकीच्या पद्धतीनं खातो. म्हणून आपण प्रभू रामचंद्र आले, त्यांनी राज्याचा विचार नाही केला, राज्याभिषेकचा विचार नाही केला. वनवास झाल्यावर आपण बघा चूक झाली की काय काय जाऊन सांगतो नाही लोकांना, हे त्यांनी असं म्हटलं तसं म्हटलं. प्रभू रामचंद्राला वनवास सांगितला, काही काही नाही. प्रभू रामचंद्र किती खुश झाले माहिती का? मी वडिलांचं आणि माझ्या श्रेष्ठ मातेचं मी वचन पूर्ण करतोय, मी किती भाग्यवान आहे. आम्ही मलाच असं केले, मलाच तसं केले, माझंच असं, माझंच तसं, कुणाचा विकास होत नाही. प्रभू रामचंद्र आले आईकडे भेटायला कौशल्या मातेला, आणि कौशल्या मातेला काय सांगावं प्रभू रामचंद्राने? काय झालं माते? हे आई मी किती भाग्यवान आहे. काय ठरलं? वडिलांनी आहे ना मला संपूर्ण जंगलाचा जो प्रांत आहे या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी मला तिथलं साम्राज्य दिलेलं आहे, अभिमानाने. आपल्याला कधी काय शिळ वाढलं तर मीच दिसलो काय तुम्हाला? नाही का? दृष्टी. हे शिकायचं असेल त्याग भावना आणि त्याच्यातून यश प्राप्ती आणि असुरी प्रवृत्तीची निवृत्ती, तर चित्रकूट महत्वाचं होतं. म्हणून आपण कुठे गेलो? पहिला चित्रकूटला गेलो. तिथून कुठं आलो? प्रयागराज. शुद्धीकरण झालं? झालं. केलं असेल तर मनाने, ज्याचं त्याला माहित आहे. श्री राधा दामोदर भगवान की बरोबर आहे. तिथून कुठं आलो आपण? शिवजींना भेटायला आलो. त्यांना सांगितलं तुमची सेना तुमच्याकडे ठेवा, आम्हाला श्री हरेंच्या सेवेमध्ये कायम ठेवा, तुमच्यासारखा त्यागभाव आमच्यात येऊ दे. माहिती आहे ना शिवजींचं ब्युटी पार्लर प्रत्येक ठिकाणी आहे ना? काशीत पाहिलं ना मणिकर्णिका घाट 24 तास प्रेत जळत असतात. रात्री 1 ते 3च्या दरम्यान जळणाऱ्या प्रेतांची राख आणली जाते आणि त्याचा मेकअप होतो. आपण इथे एवढं भस्म बनवून घेतो, ठीक आहे, भावना चांगल्या, आम्ही शिवजींचे उपासक आहे, पण आम्हाला काय लावून घ्यायला पाहिजे? शिवजींच्याच. ती आमची भावना, तो भाव, तो त्याग आहे का नाही? त्याच्यामुळे आपण शिवजींची झेरॉक्स कॉपी करू शकत नाही. आपण शिवजी नाही आहे. काही लोक कधी कधी म्हणतात हो शिवजी भाग पितात की. हो बरोबर आहे, मग तुम्ही पण विष प्या की. तुम्हाला पण नको म्हटलं आहे का? ते सांगत नाही कोणी. तुम्ही पण कपडे उतरा, जा की हिमालयात बस, थंडी वाजते की नाही वाजते सगळं कळतं. गॅस बुडून टाळू. फक्त पळवाट काढायला बोट करायची वृत्ती प्रगतीपथावर घेऊन जात नाही. आपण शिवजींचं दर्शन घेतलं का? हे महाकाल. प्रत्येकाने आपला आपला काळ मोजायचा. आज माझं चालू आहे किती आहे, मी किती वर्ष टिकणार आहे.
चावी आमच्या घड्याळची तिथं आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगायचा उरलेला काळ आमचा हरिभक्तीत जाऊ दे. वृंदावनला जाऊन आलो, आनंद आला की नाही सगळ्यांना? वृंदावनाचा आनंदच वेगळा होता. तो आमच्या प्रत्येक श्वासाबरोबर राहू दे. आणि आज आम्ही धुळ्यामध्ये आलो, अशी भक्तांच्या चरणाची धूळ सतत आमच्या मस्तकावर राहू दे. आज बघा या सगळ्या भक्तांनी आपलं स्वागत केलं, आपली व्यवस्था केली, आपली काळजी घेत आहे. आम्ही मात्र आलो त्यांना त्रास द्याय. हा वैष्णव म्हणून यात्रा काय आहे हे फार महत्वाचं आहे. यात्रा म्हणजे काय? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे, तिथून काहीतरी प्राप्त करणे आणि जी चांगली पुंजी आहे ती आपल्यात सामावून घेणे, आपल्या घरी आणि आपल्या परिवारात आणि आपल्या समाजात आणणे आणि आपलं आयुष्य प्रगतीपथावर नेणे. त्याला म्हणतात तीर्थयात्रा. बाकी चालतात त्याला म्हणतात पिकनिक. आयुष्याचा मौल्यवान वेळ जो आहे तो वाया घालवतो. म्हणून आपल्याला पिकनिक करायची नाही, आपल्याला यात्रा करायची आहे. कारण आपलं जीवन पण एक यात्रा आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत. आणि शेवटचा स्टॉप कुणाला पण पसंत नाही, तरी पण यात्रा जबरदस्ती करायची आहे. ती यशस्वी करायची असेल तर ही यात्रा करत राहिलो तरच ती यात्रा यशस्वी होते. हे समजून घेण्यासाठी तीर्थयात्रा होतात, नाहीतर स्मशान यात्रा निश्चित आहे की नाही? बोला प्रयागराज महातीर्थ की. म्हणून सगळ्यांनी नियम पाळायचे. कुठल्याही कुंडात, कुठल्याही नदीत, कुठल्याही पवित्र ठिकाणी कपडे धुवायचे नाही. अहो मग काय करायचं? तुम्हाला धुवायचं आहे ना, तिथलं पाणी घ्या, कुंडाच्या बाहेरचा तिकडे धु, कपडे सुकवा, परत कुंडात तुम्ही घाण टाकला. आम्ही पवित्र व्हायचं नाही ना, कुंडामध्ये अस्वच्छता केल्याचं पातक लागतं आणि पुन्हा आम्ही घाणीतले किडे म्हणून जन्माला येतो. काय पसंत आहे ते करायचं बरं का, जबरदस्ती. कोणाला वाटत असेल घाणीतला किडा होऊन पण बघू, करायला काय हरकत नाही. म्हणून साबण लावायचं नाही. साबणाने चामडी धुवून होते, हृदय धुवून होत नाही. साबण बाथरूम मध्ये ठीक आहे, पूर्वी साबण होताच कुठं, साबणाची फॅक्टरी तर होत. मातीची मृदा त्यांनी सर्व काही स्वच्छ. आम्ही आता सुधारत खूपच सुधारलो. त्याच्यामुळे भक्ती आणि पवित्र ठिकाणी विसरलो आणि शरीर स्तरावर उच्च कोटीला जायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं ऐश्वर्य आहे पण समाधान नाही. सर्व इच्छा पूर्ती होतात पण शांती नाही. त्याच्यामुळं सर्व वैभव असताना पण आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. कृपया सगळ्यांनी इंदा म्हणा. भक्तपद दुनियार, भक्तपद जल, भक्त भुक्त शेष अन्न, तीन महाबल. भक्तपद दुनियार, भक्तपद जल, भक्त भुक्त शेष अन्न, तीन महाबल. भक्तपद दुनियार, भक्तपद जल, भक्त भुक्त शेष अन्न, तीन महाबल. आपल्याकडं तिन्ही आहेत. धूळ आणले सगळ्यांनी, नसेल तर धुळ्यातून घेऊ शकता. दुसरं जल आणलंय सगळ्यांनी, आणलंय. प्रसाद आणलाय. जास्तीत जास्त लोकांना ही कृपा द्यायची, वाटायची. त्यांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं. ते जर हरिभक्तीला लागले तर त्याचं कमिशन आपल्या खात्यावर येतं आणि त्याच्यावर पण आपला उद्धार होतो. म्हणून व्यापारी बुद्धी असेल तरी हा धंदा करायचा बेस्ट, त्याच्यात लॉस नाही. आपण एक हरिनाम घेतलं आणि दुसऱ्याला दिलं, आपले वजा होत नाही. समजा आमच्याकडे 100 महामंत्र आहे,
जप केलेले, दुसऱ्याला 10 दिले, तर आपले किती झाले? 90 होते, 110. त्याला 10 दिले ना आपण. आता 110 मध्ये आपण 50 कोणाला दिले तर आपले किती झाले? 160. 160 मधून आपण 100 कोणाला दिले तर आपले किती झाले? मग कुठला धंदा कराय? भांडवल लागत नाही, लॉस कधीच होत नाही, रेट अप डाऊन शेअर मार्केट नाहीच नाही, फायदा नॉन स्टॉप. समजा आता महामंत्र म्हणताना आता आपण इथं आहे, सर्वांनी एकदा म्हणायचा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती लोक आहे आपण इथं? समजा 30 समजू आपण, 30. एकट्याने उच्चार केल्यावर ऐकले किती लोकांनी? 30. बरोबर आहे. 30 अधिक आपले, आपल्याला किती मिळाले? का मिळाले? एकत्र आलो म्हणून. एकट्याने केल्यावर एकच मिळालं. बरोबर आहे. म्हणजे आपले 30 अधिक 1. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सिक्रेट दिलं. यज्ञ संकीर्तन प्राय. त्यांनी कलियुगामध्ये येऊन नाम संकीर्तनाचा यज्ञ केला. तुम्ही एकत्र या, भजन करा, कीर्तन करा, आनंदामध्ये डुंबून जा. तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे बघायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ना चिंता करायची गरज आहे, ना मोजायची गरज आहे. त्याच्यामुळे पुढच्या जन्मात तो कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आता आपल्या बँकेत 1 करोड रुपये असतील, उद्या मरण आलं आणि परवा चुकून आणि जिवंत झालं, किंवा 1 वर्षभर आणि परत जन्माला आलो त्याच गल्लीत किंवा त्याच गावात, आणि आपल्याला मागचं आठवलं, माझं स्टेट बँक मध्ये अकाउंट होतं, मी ह्याच घरात होतो, मी मेलो होतो ऍक्सिडेंट मध्ये, मला अकाउंट नंबर माहिती आहे, मी सिग्नेचर करू शकतो, सगळं आहे. देतील का बँकवाले? सरकार मान्य करेल? हरिनामच्या बाबतीत असं होईल का? नाही ना. मग कुठली बँक बरी? हरिनाम बँक. इथं जिवंत असेल तर ही बँक. पण हे सगळे एक दिवस सोडायचं आहे. म्हणून या बँकेला सांभाळायचं थोड्या दिवसासाठी, चालण्यापुरतं. गाडीत पेट्रोल रनिंग असेल तर, शरीरात इंधन पळेपर्यंत. मेल्यावर कोण दाखवतं का? खातो तरी का? नाही ना. शरीराचं काम संपतं, आत्मा काय खातो. पण बुद्धिमान व्यक्ती हे भांडवल जास्त होतं. पण हरिनाम सगळ्यांनी भरपूर करायचं. ही प्रभुपादांची, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं झालेली जगावरची असीम कृपा आहे. या गंगेमध्ये आपण न्हावून निघायचं आणि ह्या प्रयागामध्ये कायम स्नान करायचं. याच्यासाठी या तीर्थयात्रेचं आयोजन होतं. ठीक आहे. सगळ्यांना बरं वाटलं? माझा आवाज चांगला नाही तरी मी बोलायचा प्रयत्न केला. काय त्रुटी चुका झाल्या असतील तर क्षमा करा. पण राधा दामोदरजींनी, श्री राधा दामोदर भगवान की जे त्यांनी कृपा केली म्हणून मी आज बोलू शकतोय. ही हरी कृपा आहे. ठीक आहे. अभय चरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की, धुळे भक्त वृंद की जय, कलियुग पावक हरिनाम संकीर्तन की हरे कृष्ण. झालेल्या विषयावर जर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. वास्तविक आमची योजना होती प्रत्येक दिवशी सत्संग झाला पाहिजे, हरिनाम झाला पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना जास्त ठिकाणी पोहोचायची इच्छा होती. त्याच्यामुळं आपली रनिंग रेस होती. म्हणून हे सगळीकडे घेता आलं नाही. पण फक्त पद धुळ्यात आल्यावर ते यशस्वी झालं नाही. कुणाला काही प्रश्न असेल तर विचार शकतो. काहीच मी विचारू जमलं तर उत्तर देतो. अरे कृष्णा. प्रभूजी, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की शिवजींच्या बद्दल सांगत होता, त्यावेळी शिवजी स्वतः भगवंतांना ज्यावेळेस आपण ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारण करतो, तर आजपर्यंत आपल्याला माहिती होतं की शिवजींच्यासाठीचा हा मंत्रोच्चार आहे. तर त्याची फोड करून सांगत असताना तुम्ही म्हटलं की ओम हा, ओमाक्षर हा शब्द भगवंताच्यापासून प्रतिध्वनीत तयार आहे. आणि नम म्हणजे नमन करतो, शिवाय म्हणजे मी शिव, मी शिवजी तुम्हाला नमस्कार करतो.
असा त्याचा अर्थ होतो की शिवजींच्या प्रती आपण नमन करतो, तो अर्थ आहे. हरे कृष्ण. आता मी सांगतो सोप्या भाषेत. इस्लामचा प्रचार मोहम्मद पैगंबरनी केला आणि ज्यांना ज्यांना वाटतं मी कट्टर आणि चांगला मुसलमान आहे तो त्या मोहम्मद पैगंबरची कॉपी करतो. तशीच दाढी, तशीच मिशी, तशीच पॅन्ट, तसाच झब्बा. मग तो पैगंबर होऊ शकणार का? नाही. काही लोक आंबेडकरांच्या आत्ताच उदाहरण कॉपी करायचं बघतात, होणार का? नाही हो. अनुकरण आणि अनुसरण वेगळे. आदि शंकराचार्य जे शिवजींचे अवतार आहे, कलियुगामध्ये धर्माची स्थापना परत करण्यासाठी ते जेव्हा आले लहान वयामध्ये उत्तर भारताच्या प्रवासाला निघाले. ते प्रवासात असताना त्यांनी काही लीला केल्या. जाता जाता पुरीचं मार्केट छोटं, गल्लीतून सगळं तसं जायचं, उत्तम पदार्थ, उत्तम व्यवस्था. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की उसाचा रस काढतो आणि एवढं मोठं भांड भरून उसाचा रस. पाठीमागून सगळे शिष्यगण येतो. शंकराचार्यांनी तो घडा उचलला, उभे राहिलेले गड 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 पिले. पाठीमागच्यांना माहिती आहे मी शंकराचार्यांचा प्रिय शिष्य आहे असं वाटतं की नाही आपल्याला. पण राजकारणात पण वाटतं साहेबांचं मीच राईट आहे वाटतंच, आणि प्रत्येकाला वाटतं हे विशेष आहे की नाही. तसं शिष्याला पण वाटतं असं की मी प्रिय आहे आणि मी पण असं केलं होतं माझे गुरु माझ्यावर प्रसन्न होते. पाठीमागच्याने पण सुरू केलं, प्यायला उतरेल का होते एवढं? कसं शक्य आहे? शंकराचार्यांच्या लक्षात आलं, अरे रे हे तर अनुसरण नाही अनुकरण करायला लागले, झेरॉक्स कॉपी करायला लागले. यांची ती क्षमता नाही आहे. बघा शिवजीच आम्हाला काय शिकवतात ना, शंकराचार्यांच्या कृपा. पुढे गेलेली जात राहिली शंकराचार्य. तिथं पुढं लोहाची भट्टी होती, फॅक्टरी होती आणि त्या ठिकाणी लोखंडाचा रस वितळायला ठेवलेला होता. त्याचे काही साचे होते आणि त्याची जी मूस म्हणतात ज्याच्यामध्ये ते वितळवलं जातं. शंकराचार्यांनी गेले आणि ते सरळ उचललं आणि पिलं आणि पाठीमागं बघितलं आता कोण पण पुढे येईल ऐकले. त्याच्यामुळे त्यांनी काय करतात ते समजून घेऊन शिकायला पाहिजे. आम्ही शिवजी होऊ शकत नाही, आम्ही कृष्ण होऊ शकत नाही, आम्ही राम होऊ शकत नाही. त्यांचे अनुयायी होऊ शकतो. त्यांनी जे शिकवतात ते समजून घेतलो तर तसं शिवजींचा मंत्र आम्ही शिवजीला प्रसन्न करण्यासाठी म्हणतो. जसं भगवद्गीतेचे श्लोक आहे, हे कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. मध्ये जरासा संजय आणि धृतराष्ट्र आहे जरा, तरी पण आम्ही वाचा म्हणतो का? आपण एखादं वाक्य बोललो समजा आणि ते वाक्य आपण एखाद्या पर्यटन स्थळामध्ये पिकनिक म्हणतो, मी आता तीर्थस्थान पण म्हणत नाही, एखाद्या डोंगरात गेलो आणि कुणाला आम्ही हाक मारली, हरी बोल, पलीकडून नाव देतो आणि किती बरं वाटतं नाही. आपल्याच आवाजात परावर्तन झालं, इको. आपण बोलतो ते ऐकायला. घरात एक लहान मुलं आहे, आपण म्हणतो तेच वाक्य बोलायला लागलं तर केवढा आनंद येतो ना, हृदय भरून येतं. तसा हाच गीतेचा श्लोक जेव्हा आम्ही उच्चारण करतो तेव्हा कृष्ण म्हणतात माझ्या शब्दाचं उच्चारण कोण करतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि तिकडे वळून बघतात, मला त्या संस्कृतचं उच्चारणही येत नसेल. कुठलंही लहान मूल सुरुवातीला बोबडच बोलतं आणि त्या बोबड्यातच आई वडिलांचं प्रेम जास्त असतं. तसा मी गीता वाचण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो ते बोबडे बोल असतील पण त्या बोबड्या बोलावरच कृष्ण अत्यंत प्रसन्न होतात. तसं शंकराचार्यांचं उदाहरण आणि कृष्णाचं उदाहरण दोन्हीचा मध्य साधायचा. ओम नमः शिवाय फक्त शिवजींना आकर्षित करण्यासाठी उत्तम आहे, पण शिवजींच्या स्तरावर आम्ही जाऊ शकत नाही. शिवजींना प्रसन्न करून घेण्यासाठी रावण हिमालयामध्ये हे प्रभूजी जाऊन आले, वर्णमय प्रभू जाऊन आले, यातले काही भक्त जाऊन आले. चोपता म्हणून एक गाव आहे, चोपता उंच ठिकाण आहे. तिथून पलीकडे चारीधाम एका नजरेत दिसतात, मध्ये काय पण नाही, खोलच आहे.
पक्षी सुद्धा जाणारा मध्ये अडोसा करू शकत नाही. त्या ठिकाणी रावण बसला वर जाऊन एका शिखराच्या वर पण, आणि तिथून शिवजीची आराधना करून त्याची काय ताकदीच्या, आणि मिळाला काय अहंकार, दुसरं काय मिळालं है ना. शिवजीने म्हटलं तुझी इच्छा घेऊन, पण शिवजीला माहित होतं कधी काढून घ्यायचं. गोकर्णला गेल्यावर गणपतीला पाठवल्याने ठेवायला. शिवजीला माहिती आहे याचा परिणाम काय होणार आहे, कुणाला कधी किती द्यायचं. आणि पुढे रावणाची बुद्धी सरळ व्हावी म्हणून तिथली तपस्या पूर्ण झाल्यावर रावणाला बुद्धी दिली की तर बद्रीनाथला जाऊ. बद्रीनाथला गेल्यावर रावणाला 4 कुमार भेटले, आणि कुमारांना रावणाने प्रश्न विचारला, जीवनाचं अंतिम लक्ष्य काय, तर भगवत प्राप्ती कशी होते. ते उच्चतम गोष्ट आहे. शक्य आहे का, शक्य आहे. कशी शक्य आहे, भक्ती मार्गातून. बाकी मी तपस्या करू शकतो, मी आता शिवजीनंच प्रसन्न करून देणार, मग काय करायचं, हे गौण आहे. मग भक्ती, ठीक आहे मी भक्ती केली, मी शरणागत झालो, किती वेळ लागेल, अनेक जन्म. रावणाचे हे मला काय जमणार नाही, असलं काय चालायचं नाही मला. मग दुसरा काय उपाय, कुमारांनी ओळखलं यांना आता शिवजींचं वरदान आहे तर यांना वेगळं काय द्या. मग कुमारांनी सांगितलं भगवंताची शत्रुत्व, डायरेक्ट भगवंतांचा शत्रू व्हायचा, मग भगवंत मारतील, मुक्ती मिळते, संपलं काम. मग हे सोपं आहे. मग कुमारांनी सांगितलं सोपं नाही आहे, हे पण कठीण आहे. कसं काय, ह्याच्यामध्ये भगवंतांनी मारलं तर ना, भगवंतांच्या पार्षदांनी मारलं तर कुठली मुक्ती मिळणार. मग मला काय करायचं, आता मला तर पण मारू शकत नाही, मी तेवढी वरदानं घेतलेली, आणि माणसाची माझ्या पुढे काय ताकद आहे, काय संबंध नाही. त्याच्यामुळं भगवंताने राग यावा आणि त्यांनी मला मारावं असं घडण्यासाठी मी काय करायचं. त्यावेळी कुमारनीच्या इथे आता रामोत्तर होणार आहे, आणि त्यावेळी जे जे भगवंतांना पसंत आहे ना, आणि भगवंतांना ज्या ज्या व्यक्ती प्रिय आहे त्यांचा छळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा. मग भगवंतांना राग येतो, नाहीतर भगवंत मारत नाही. म्हणून रावणाने काय केलं बघा, नाशच करत. आणि शेवटी भगवंतांना अत्यंत प्रिय कोण, सीता. सीतेला पळवलं. ही योजना रावणाची होती का, नाही. रामाची होती का, नाही. रामलीलेमध्ये हे असं घडावं हे सीतेची इच्छा होती, आणि हे महादेव आणि पार्वतीला माहित होतं. सिक्रेट माहित आहे का, हे सिक्रेट त्यांना माहित होतं. म्हणून वनवास रामाला होता, हट्टानं गेली सीता, आणि रामाचाच विस्तार हौस म्हणून लक्ष्मण गेले. नाहीतर सीतेचं वनवासात काय काम नव्हतं. सीता गेली नसती तर रावणाचं कसं काय झालं असतं. त्याच्यामुळं रावणाच्या वधाला मूळ कारण कोण, सीता. असं भगवंत प्रत्येक लीलेत सगळ्या सुविधा आणि व्यवस्था करतात. म्हणून आम्ही अनुकरण आणि अनुसरण, कॉपी कधी करायची नाही. ओम नमः शिवाय म्हटलं तर शिवजींचं ध्यान करायचं, म्हणायचं तुमच्यासारखी विरक्त भावना येऊ दे. आता बघा, एक मी विषयांतर करून 2 मिनिटं बोलतो. याच्यापैकी कुणाचं लग्न व्हायचं असेल तर तो मुलगा किंवा मुलगी, आई वडिलांनी मुलगा बघायचा ठरवला तर मुलगा कसा पाहिजे, शिकलेला पाहिजे, गोरा पाहिजे, उत्तम प्रकृती पाहिजे, घरचं बॅकग्राऊंड पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, सरकारी असेल तर अजून उत्तम, फ्लॅट पाहिजे, कार पाहिजे, घरात कमी माणसं असावी. आता जरा सुधारणा झाली, थोडी शेती असावी, मी कधी नाही जाणार आहे ना. हे मुलींच्या बाजूनी अपेक्षा आहेत, मागणे. मुलांच्याकडून मुलगी पाहिजे, शिकलेली पाहिजे, गोरी पाहिजे, स्मार्ट पाहिजे, नोकरी केली तर उत्तम, सासऱ्याने हुंडा दिला तर अजून उत्तम, काय बंधन नसेल तिला, भाऊ बहीण कोण नसले तर अजून उत्तम, सगळं माझंच की भाऊ आहे ना. या सृष्टीमध्ये ज्यांनी प्रजा निर्माण केली तो केवढा मूळ पुरुष, हे प्रजापती म्हणतात त्यांना. त्याच्यापैकी प्रजापती दक्ष, त्यांची मुलगी
दाक्षायणी तिचं लग्न करायचं ठरलं तर शिवजी एवढे श्रेष्ठ आहे, मुलगा कसा बघायला पाहिजे. पण ही दाक्षायणी आहे ना, ही दाक्षायणी पूर्ण शरणागत भगवंत. तिला मुलगा कसा पाहिजे होता, जो भगवत भक्ती करेल आणि उच्च स्थितीत राहील तो. बाकीचं घेऊन मला काय करायचं, सोडायचंच. तिनं हे म्हणणं ब्रह्माजींना सांगितलं आणि ब्रह्माजींनी दक्षच्या मुलीचं लग्न कुणाबरोबर ठरवलं, शिवजी बरोबर. आणि हा प्रस्ताव आला दक्षिणे. दक्षिणी विचारलं, मुलगा काय करतोय, हिमालयात राहतोय. फोटो पाठवा म्हटलं तर काय काय हिमालयाच्या घर कसं आहे, उघड्यावर राहतो. आभूषण वैभव, हो हरणाचा चर्म वापरतो, कधी वाघाचं वापरतो. अच्छा, हातात काय आहे की त्रिशूळ आहे, अलंकार भरपूर आहेत, अंगभर साप आहे, रुद्राक्ष आहे. हो दिसायला तर कसं आहे, स्मशानातली राख लावून घेतो. कोण वडील तयार होतील, झालं ना. हा मोठा विषय आहे, हा खूप मोठा विषय आहे. हे लिलाच एक 2-3 दिवस चालेल. पण सांगायचा उद्देश काय, आमच्या जीवनाचं परमलक्ष कळल्याशिवाय आम्ही लग्नाचे, शिक्षणाचे, नोकरीचे, धंद्याचे, कामाचे जे जे निर्णय घेतो ते 70-80% चुकीचे घेतो. कारण जीवनाचा मुख्य रस्ता विसरलेला असतो. त्याच्यामुळं आम्ही भरकडतो आणि भरकटल्यामुळंच आम्ही कुठं ना कुठं अडकतो आणि त्रासात येतो. म्हणून आमचं जीवन खडतर प्रवास करत राहतं. मागच्या जन्माचं भोगणे आणि आताच्या स्थितीमध्ये सर्व देवांना प्रणाम. पण मागणी आहे, तुम्ही ज्याची सेवा करता त्याच्याकडे मला पोचवा. तुला काय पाहिजे म्हणून भगवंताने विचारलं. तुमचा आशीर्वाद आणि भगवंतांचा आश्रय, दोन सोडून मला काही नको. सुदामाचा भाव, सगळं गेल्यावर जाण्यापेक्षा आपण आधी जाऊया भगवंताकडे, आहे की नाही. मग द्वारका आपली आपल्या गावात होते नाही का, होते की नाही. त्याच्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, आपलं शरीर मजबूत आहे, सगळं मजबूत आहे, बुद्धी काम करत नसेल तर पीठ कामाचं आहे. तसं आपल्यासाठी भक्ती महत्वाची आहे, शास्त्र महत्वाचे आहे, जीवन काय आहे ते कळणं महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठीच तीर्थयात्रा करायची. तर आपलं जीवन महत्वाचं आहे आणि ते यशस्वी होतं. म्हणून ही तीर्थयात्रा आहे. म्हणून शिवजींना समजून घेणं महत्वाचं आहे. सर्व वैष्णव जे विष्णू आराधक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात टॉप मध्ये टॉपेस्ट कोण, तर वैष्णवानाम यथाशंभो. सतत ज्याच्या जिभेवर भगवंतांचं स्मरण आहे, राम, ते महादेवच सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. म्हणून त्यांच्याकडे भक्तीच मागायची बाकी नाही. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणि कुणाचा प्रश्न असेल तर एक थोडक्यात, नसेल तर माहीत आहे. आता सगळ्यांना चिंता प्रसादची आहे नाही का. हे सर्वप्रथम आपणा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी संग दिला, प्रेम दिला, एवढं फिरला, आम्हाला फिरवला, एवढी छान छान दर्शनं घेतला. जेवढं तुमच्याकडे आता साठलेलं आहे ह्याच्यातून एकमेकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. आपल्या हातून कळत न कळत अपराध झाला असेल त्याची क्षमायाचना करायची. पुन्हा घडून येत याची काळजी घ्यायची. आपल्या डोक्यावर कुणाचं ओझं असू नये याची काळजी घ्यायची. परोपकाराची भावना ठेवायची. या जगात जमिनीत 4 बी टाकल्याशिवाय एक झाड येत नाही आणि झाडाचं संगोपन केल्याशिवाय त्याला फुलं फळं येत नाही. फक्त फळं खात बसलो म्हटलं त्या झाडाला पाणी न घालताना सांभाळलं ते फार दिवस चालत नाही. म्हणून आपण कष्टाळू असलं पाहिजे, दुसऱ्यांची सेवा करायला शिकलं पाहिजे, कायम आम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे, आभार मानायला शिकलं पाहिजे. हे केलं तरच आम्ही भक्ती करण्याच्या योग्यतेपर्यंत येऊन पोहोचू शकतो. आज या ठिकाणी नाशिकचे जेवढे भक्त जे या ठिकाणी धुळ्याचे एक्सटेन्शन सेंटर सांभाळतात ते सगळे आहेत.
या सगळ्यांचा मी हृदयापासून अत्यंत ऋणी आहे. आणि आमचे जेवढे यात्रेकरू आहेत त्या सर्व यात्रेकरूंच्या वतीनं मी आपणा सर्वांना प्रणाम करतो, दंडवत करतो की आपण या सर्वांची यात्रा यशस्वी व्हावी, भक्तीची यात्रा, जीवनाची यात्रा सफल व्हावी म्हणून श्री श्री राधा दामोदरांच्या चरणी तुम्ही प्रार्थना करा. आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत जे भक्ताची सेवा बघूनच विटेवर उभे राहिले हे पांडुरंग या ठिकाणी उभे आहे. आणि कलियुगामध्ये आमचं कल्याण करणारे निताय गौरचंद्र या बाजूला उभे आहे. त्यांची कृपा या सगळ्यांना मिळावी असं तुम्ही प्रार्थना करा. आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी आश्रय दिला त्याच्यामुळे आम्हाला अत्यंत ऋणी आहे. आणि आमच्याकडून काय अपराध चुका काय झाल्या असतीलच असं आम्ही ग्राह्य धरतो, त्याला क्षमा करा आणि आम्हाला सांभाळा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्री कृष्ण भगवान की जय.